नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजपासून खरीप 2024चा पीक विमा भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे। जर आपल्याला पीक विमा भरायचा असेल तर आपण लवकरात लवकर आपला पीक विमा हा भरून घ्यायचा आहे। कारण मित्रांनो, आपण जर शेवट पीक विमा भरण्यासाठी गेलो तर त्या ठिकाणी ती साईट चालत नाही किंवा सर्व्हरचा प्रॉब्लेम येतो किंवा पेमेंट होत नाही, असे भरपूर प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत असतात। तर त्याच्यामुळं आजपासून पीक विमा भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे। जर आपल्याला पीक विमा भरायचा असेल तर आपण लवकरात लवकर आपला पीक विमा आजपासून भरण्यासाठी सुरुवात करायची आहे। कारण मित्रांनो, नंतर भरपूर प्रॉब्लेमला आपल्याला सामना करावा लागतो। आणि मित्रांनो, पीक विमा भरण्यासाठी आपण आपल्या मोबाईलवरून सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने भरू शकता। परंतु मित्रांनो, माझं सांगणं असं आहे की आपण CSC सेंटरवर जाऊनच आपला पीक विमा भरावा। कारण मित्रांनो, त्या ठिकाणी जर काही चुका झाल्या तर त्या ठिकाणी दुरुस्त केल्या जातात। आणि जर आपण घरी ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलवरून जर पीक विमा भरताना काही चूक झाली तर आपल्याला ते चुका दुरुस्त करता येत नाही। आपण CSC सेंटरवरती जाऊन त्या ठिकाणी पीक विमा भरायचा आहे आणि त्यानंतर पीक विमा भरल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक पोचपावती मिळते। तर ती पोचपावती आपल्याला त्या ठिकाणी पीक विमा भरल्यानंतर लगेचच चेक करायची आहे। त्या ठिकाणी काही चुकलेलं आहे की काय, आपला अकाउंट नंबर चुकलेला आहे का, आपला IFSC कोड चुकलेला आहे का, त्याचबरोबर आपला आधार नंबर, त्याचबरोबर आपला शेतीचा गट नंबर, आपलं नाव जे काही चुकलेलं आहे का, ही संपूर्ण माहिती आपल्याला त्या ठिकाणी त्या पावतीवर चेक करायची आहे। जर आपली काही माहिती चुकलेली असेल तर त्याच ठिकाणी आपल्याला तिथं CSC सेंटरवाल्यांना सांगून त्या ठिकाणी आपल्याला ती दुरुस्त करायची आहे आणि त्याच ठिकाणी ती लवकरात लवकर दुरुस्त केली जाऊ शकते। आणि जर आपण ती नंतर बघितली तर त्या ठिकाणी लवकर ती दुरुस्त होत नाही। तर त्याच्यामुळं आपण पीक विमा भरल्यानंतर आपल्याला जी पोहोचपावती मिळते तर ती त्या ठिकाणी आपल्याला लवकरात लवकर चेक करायची आहे। त्याच्याचमुळं मित्रांनो, माझं सांगणं असं आहे की आपण जो पीक विमा भरणार आहात तर तो लवकरात लवकर भरायचा आहे आणि ज्यादा करून आपण CSC सेंटरवरच भरावा। कारण घरी आपल्या मोबाईलवरून भरू नका। कारण मित्रांनो, काय होतं, काही वेळेस भरपूर चुका होतात आणि ते चुका झाल्यानंतर तो फॉर्म एडिट पण होत नाही मित्रांनो लवकर। तर आपण CSC सेंटरवर भरल्यानंतर मित्रांनो एक DM असतं, तर DM म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅनेजर। CSC सेंटरवाले काय करतात की डिस्ट्रिक्ट मॅनेजरला कॉल करून त्या ठिकाणी त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात। तसं तुम्ही ऑनलाईन भरल्यानंतर तुम्ही कंपनीला कॉल करतात तर त्या ठिकाणी कंपनीचे जे कस्टमर अधिकारी असतात तर ते काही वेळेस कॉल उचलत नाही, तर काही वेळेस असे भरपूर प्रॉब्लेम येतात। तर त्याच्यामुळं आपण आपला पीक विमा जो आहे तर तो CSC सेंटरवरच भरावा। तसं जर मित्रांनो तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा, त्याचं उत्तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करीन। तर मित्रांनो, तुमच्यासाठी हा पीक विमा भरण्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।